ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता। प्रगत शैक्षणिक राष्ट्र, सरल झेपणार महाराष्ट्र। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे राष्ट्र। राष्ट्र बांधणी उत्कर्षा, परशु पावन बुद्धिमत्ता। गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता। महाराष्ट्रातील बालाघाटच्या डोंगरात वसलेल्या बीड जिल्ह्यात खेडोपाडी वाडी वस्तीवर शिक्षण पोहोचण्याचे काम येथील जिल्हा परिषदेच्या शाळा करीत आहेत। विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन याबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करून ई-लर्निंग व टॅबद्वारे दर्जेदार अध्यापन केले जात आहे। ज्ञानरचनावादाचा ध्यास धरून शाळेची रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, वर्ग सजावट, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून त्याचा वापरही केला जात आहे। यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड अर्थात डाएटची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। याविषयी डाएटचे प्राचार्य म्हणतात, नमस्कार। बीड जिल्ह्यातील प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई द्वारा निर्मित ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभूती ही VCD आपल्या हाती सोपवत असताना आज मला खूप आनंद होत आहे। 22 जून 2015च्या GR नुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची सुरुवात झाली। राज्यातील प्रत्येक मूल आणि प्रत्येक शाळा 100% प्रगत करण्याच्या उद्देशाने शासनाच्या स्तरावरून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि बघता बघता संपूर्ण राज्यामध्ये एक गुणवत्ता विकासाची शैक्षणिक चळवळ निर्माण झालेली आहे। राज्याचे माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब व माननीय शिक्षण आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन राज्यातील प्रत्येक शिक्षक मूल आणि शाळा प्रगत करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन धडपडत आहे आणि त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शिक्षकांची धडपड सुद्धा वाखाणण्याजोगी आहे। डाएट ही संस्था जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी मातृत्वाच्या भूमिकेत असल्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बीड जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या मदतीकरिता भरीव कामगिरी करण्याच्या उद्देशाने डाएटमधील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रशासन शाखेतील जिल्ह्यातील सर्व अधिकारी या कार्यात सहभागी झाले आणि त्यामुळे जिल्हाभरामध्ये एक उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि त्यातूनच जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांकरिता इयत्ता 1ली ते 5वी मराठी विषय व गणित विषय यासाठी ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभूती ही VCD निर्माण करण्यात आली। मला खात्री आहे की या VCDचा उपयोग करून जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपली शाळा आणि आपली मुले प्रगत करण्यासाठी योग्य दिशा प्राप्त करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी निश्चितच वेग घेतील। मित्रहो, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमासाठी आत्मीयतेने काम करण्याची आम्हा सर्व डाएट अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती राज्याचे माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब व माननीय शिक्षण आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्याकडून, म्हणून मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो। या VCD निर्मितीमध्ये विद्या परिषदेचे सन्माननीय संचालक श्री गोविंद नांदेडे साहेब यांचे आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करतो। जिल्ह्यातील सर्वच अधिकारी व शिक्षक बंधू भगिनी यांचेही योगदान या कामात लाभले, त्याबद्दल त्यांचेही आभार आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तसेच बीड जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या प्रमुख तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता म्हणतात, नमस्कार। जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, माननीय प्रधान सचिव नंदकुमार साहेब
माननीय आयुक्त पुरुषोत्तमजी बापकर साहेब, माननीय संचालक गोविंद नांदेडे साहेब व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नानावरे साहेब यांच्या प्रेरणेनुसार व मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रोत्साहन करणे व त्यांना योग्य दिशा देणे, ज्ञानरचनावादी शाळा तयार करण्यासाठी त्या शिक्षकांना मदत करणे व नवोपक्रमशील शिक्षकांना उद्बोधन करून कार्यशाळा घेणे या डाएटच्या मुख्य भूमिकेतून इयत्ता 1ली ते 5वी मराठी व गणित विषयाची ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभूती ही सीडी आपणास उपलब्ध करून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आपली शाळा आपली मुले 100% प्रगत व्हावी ही शिक्षण प्रक्रियेतील प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे. त्यानुसार प्रत्येकजण अतिशय तळमळीने काम करत आहे. या कामात शिक्षकांना अकॅडमिक सपोर्ट करणे या डाएटच्या मुख्य भूमिकेतून या सीडीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या सीडीमध्ये जिल्ह्यातील काही निवडक शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जिल्ह्याचा भौगोलिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून व शाळेत पोषक वातावरण निर्मिती करून प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती ज्ञानरचनावादी पद्धतीने करून ती इतर शिक्षकांना देणे हा खरा उद्देश या सीडीचा आहे. प्रस्तुत सीडी निर्माण करत असताना ज्ञानरचनावादी पद्धतीने इयत्ता 1ली ते 5वी प्रत्येक वर्गाचा प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमानुसार मराठी व गणित विषयाचा प्रत्येकी 1 पाठ, सेमी इंग्रजी माध्यमाचे 2 पाठांचा समावेश या सीडीमध्ये करण्यात आलेला आहे. या सीडीच्या माध्यमाने 100% मुलं प्रगत झाली पाहिजे यासाठी सर्व शिक्षकांनी ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन पद्धतीचा उपयोग अतिशय आत्मविश्वासपूर्वक करतील याची आम्हा सर्वांना खात्री आहे. या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राकरता सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. गुणवत्ता गुणवत्ता गुणवत्ता. चला तर मग या शाळांच्या वर्गांमधील अध्ययन अनुभूती देणारे ज्ञानरचनावादी पाठ पाहूया. ध्यास आमचा गुणवत्ता. विद्यार्थी पाठामधल्या प्राण्यांची, पक्ष्यांची नक्कल तर करतातच, पण त्याशिवाय इतर प्राणी कोणते आहेत, जंगली प्राणी आहेत, पाळीव प्राणी आहेत याविषयी माहिती आणि त्यांच्या आवाजाची नक्कल, त्यांच्या हालचालींची नक्कल ते करून दाखवतात. पक्ष्यांविषयी जे पुस्तकातले पक्षी आहेत त्यांच्याविषयी तर नक्कल करतातच, पण इतर त्यांच्या पाहण्यात आलेले पक्षी, त्यांच्या आवाजाची नक्कल, त्यांचा रंग, ते काय खातात, कुठे राहतात, ते एकमेकांशी कसे बोलतात याविषयी त्यांना माहिती कळते. तुम्हाला जसे मित्र आहेत आहे की नाही, तसे बाळ पण मित्र असतात, पण बाळाचे मित्र थोडे वेगळे, त्यांना पंख आहेत आहे की नाही. मग पंख असणारे पक्षी ते पण तुम्हाला त्यांच्याशी मैत्री करायची, तर मग त्यांना आपल्याला गाणं अगोदर म्हणावं लागेल. गाणं म्हणले की ते आकाशातून असं उडत उडत आपल्या जवळ येते. आव म्हणतर, जाव म्हणतर, छू म्हणतर. बघा आता आकाशातून बाळाचे मित्र उडत उडत बाळाकड येत आहेत. डोळे उघडा. हा, आता मला सांगा, चित्रामध्ये तुम्हाला कोण कोण दिसत आहे? बाळाचे दोस्त हे गाणं म्हणूयात. मुलांनो, तुम्ही चिमणी पाहिली? चिमणी काय करते? छान. आणि कावळा? शाबाश. आणि बोपर कसा बोलतो? बघा बाळांनो, आता हे सगळे बाळाचे दोस्त बाळाला खाऊ घेऊन येत आहेत.
पाठामध्ये वेगवेगळे प्राणी जे होते ते प्राण्यांचे मुखवटे आणि वेगवेगळे प्राणी जे होते ते त्यांना दिल्यामुळं प्राण्याची संकल्पना त्यांच्या स्पष्ट झाल्या. प्राणी कशा पद्धतीनं राहतात, प्राणी कसे आवाज काढतात, प्राणी कसे उड्या मारतात हे मुलांना खूप लवकर समजलं या ह्याच्यामुळं. आणि बाळाचे वेगवेगळे प्राणी प्रत्यक्ष मुलांनी कृती केल्यामुळं मुलांना त्या प्राण्याविषयी आपोआप प्रेमभावना निर्माण झाली. तसं बाळाचे दोस्त तुम्हाला म्हणायला आवडेल? ठीक आहे, मग मी तुम्हाला काही प्राण्यांचे आणि काही पक्ष्यांचे मुखोटे देणार आहे. ते मुखोटे घालून त्या पक्षाचा आवाज आणि त्या प्राण्याची किंवा पक्षाची तुम्ही नक्कल करून दाखवायची. बसल्यामुळं विद्यार्थ्याला तो माझा आहे मी त्याचा आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारची संघभावना या ठिकाणी वाढलेली आहे. आणि अशा पाठामुळं विद्यार्थी निरीक्षण करू शकतो, त्यानंतर आकलन करू शकतो. त्याचबरोबर आता मी ते शिकल्यानंतर तो घरी गेल्यानंतर देखील त्या प्रकारचे शब्द हुडकण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रकारचे शब्द कुठं सापडतील याचा विचार करू शकतो. आणि त्यामुळे विचारशक्ती देखील या ठिकाणी वाढीस मदत होते, वाढते. आणि एक प्रकारचं या पाठातून विद्यार्थी एकत्र येऊन हसत खेळत या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि त्याप्रमाणे जे आपल्याला उद्दिष्ट पाठाचे आहे त्याही पेक्षा पुढे जाऊन ते आपल्याला उद्दिष्ट या ठिकाणी साध्य करता येतात. खेळावर सर्वांना तर चला आज आपण एक खेळ खेळूया. चला उभे राहा सर्वजण. चला गोल लाईन कप्तानानं इशारा केला. एकेका होडीमध्ये 7-7 बसा. 7-7 तीन गट तयार झाले. पहा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो होता, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मला. 2 पाय मोठे 2 पाय छोटे सांगा पाहू मी कोण? शाबास. उत्तर काय आहे? तुम्हाला कोडे सांगितले तर त्या कोड्याचं तुम्ही प्राण्यांचे उत्तर सांगितले आहे की नाही. तसंच आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. त्या चित्राचा संबंधित चित्र तो शोधायचा आहे आपल्याला. आणि तो चित्र त्या चित्राचा संबंधित चित्र मी तिथे ठेवलेले आहे ते तुम्ही मला काय करायचे आहे? दाखवायचे आहे. मी चित्र दाखवल्यानंतर तर मुलांनो पहा हे चित्र कशाचं आहे रे? सकाळी उठल्या उठल्या दात घासतो, तोंड धुतो, तोंड धुतल्यानंतर काय पितो रे? काय पितो? चहा पितो कोणी? मग चहा समजा आईने आपल्याला चहा करून दिला, त्या कपामध्ये चहा बसतो. परंतु चहा जर आपल्याला पडू लागला तर आपण कशाचा म्हणजे कशामध्ये चहा ओततो? कशामध्ये? बशी. बस खाली कशामध्ये? बशीमध्ये. तर ती बशी त्या टेबलवरती मी ठेवलेली आहे, ती तुम्हाला हुडकून आणायची आहे. कोण हा सर बसा. छान टाळ्या वाजवा. पहा हा काय आहे? कप. आणि हा कपाशी जुळदार शब्द किंवा संबंधित शब्द कोणता आहे? बशी. ही काय आहे? कप. मग या कपाचा जुळदार असणारा शब्द संबंधित कोणता आहे? बशी. मग बशी हा शब्द हा शब्दपट्टीसारखा शब्द आहे, तो मी ते ठेवलेला आहे. कोण आहे? हा बोल. छान टाळ्या सर्वजण. पहा हे काय आहे? कप, बशी. तर हा कप आणि या कपाच्या संबंधित असणारा शब्द कोणता आहे? बशी. कप आणि बशी पाहिला हा शब्द तुम्ही सर्वांनी? पहा सर्वांनी पाहिला का? पाहिला सर्वांनी? आता मी तुम्हाला दाखवलं का नाही हे चित्र? त्या चित्राचा तुम्ही जोडीदार असणारा शब्द त्या संबंधित असणारा शब्द तुम्ही ओळखला. आता तुम्ही रे श्याम तुला ह्या खाली असलेले जे चित्र आहे
त्यापैकी कोणतं चित्र आवडतं तुला? छान. काय आहे हा? डग्गा आहे. काय आहे? डग्गा. आपल्या घरी किंवा आपल्या घरी जर कोणी वादक असतील, तबला वादक, तर त्या तबला वाजवण्यासाठी डग्गा लागतो. काय लागतो? डग्गा. पण डग्गा असून भागत नाही, तर त्याच्या जोडीला असणारा एक वाद्य असतं. ते वाद्य कोणतं असतं रे? कोण सांगल? काय आहे? छन्नी आहे का? तर त्या टेबल वरती मी ह्याचा जोडीदार असणारा शब्द छन्नी ठेवलेली आहे. तू घेऊन ये बरं. छान. अरे वा, टाळ्या सर्वजण. हा डग्गा आणि छन्नी, तर आपण दोन्ही एकत्रित चित्र पाहिलं तर पहा, हा डग्गा आहे आणि काय आहे? छन्नी आहे. आपल्या घरी जर कोणी वादक असले, दागिनता म्हणतात गेली, त्या तबल्यावरती म्हणतात. बर, छान. टाळ्या सर्वजण. तर आपण आता एक चित्र पाहिलं, त्या चित्राचा असणारा जोडीदार चित्र पाहिला. तर आता ह्या वेळेस आपल्याला काय करायचं माहिती का? हे चित्र पाहून त्या चित्राशी संबंधित असणारा शब्द इथं आहे किंवा त्या चित्राचं नाव शब्दपट्टी लपलेली आहे, तो चित्र आणि परत शब्दपट्टी आणि चित्रपट्टी आपण त्या टेबलवरती ठेवलेली आहे त्या संबंधित, ती घेऊन यायचा. तर पहा, तिथे 3 चित्र ठेवलेले आहेत. तर या 3 चित्रापैकी कोण ओळखते चित्र कशाचं आहे ते? कोण ओळखते बरं? हा, हे तू मागची ग सांग बरं, या 3 चित्र कशाचे आहेत? किंवा सांग चित्र कशाचे आहेत? एक सांग, एक तुला जे आवडते ते घे. हा, घे मग. छान. पहा, हे काय आहे? काय आहे? कुलूप आहे. काय आहे? तू बस बरं. कुलूप कसं लिहितो? ती शब्दपट्टी इथं आहे. ती शब्दपट्टी आपल्याला ओळखायची आहे. कोण ओळखेल बरं? कोण ओळखेल? हा, तो मागचा आहे रे. मागचा येतो. हा काय आहे? बघ बरं, तू कुलूप कुठं आहे? छान. डाव्या सर्वांनी. हा, हे काय आहे? कुलूप. बस काय तू? हे घरी कुलूप आपण लावतो आपल्या घराला. मग हे कुलूप पुण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? चावीचा, आहे की नाही? मग पहा, ह्या कुलूपला असणारा जोडीदार शब्द आणि शब्दपट्टी आणि आपली चित्रपट्टी मी टेबलवरती ठेवलेली आहे. कोण शोधून आले बरं? छान. जातो. छान. टाळ्या वाजवा सर्वजण. पहा, ही आहे काय आहे? चावी. चावी पाहिली सर्वांनी? चहा बरोबर तुम्ही कधी पाहिले का चावी? अशी असते चावी. पहा, चावी. आणि काय आहे? खाली शब्दपट्टी आहे. काही अशी चावी हा शब्द असा लिहितात. तर पहा, ही कुलूप आणि ह्या कुलूपाला काढण्यासाठी ही लागते चावी. हा कुलूप आणि चावी. आणि कुलूप चावी हा शब्द असा आहे. पहा, कुलूप. पहा, हे कुलूप आहे. काय आहे? कुलूप. आणि या कुलूपाच्या संबंधित असणारा शब्द आहे चावी, जी की घराला कुलूपल्यानंतर आपण त्या कुलूप कशाने उघडतो? चावीनं. मग हा कुलूप आणि त्या संबंधित असणारा शब्द, त्याचा जोडीदार असणारा शब्द आहे चावी. हे कुलूप चावी. समजलं? पाहिलं का सर्वांनी? कुलूप चावी जोडून येणारे शब्द कोण सांगा मला? छान सांग. छान. टाळ्या. आणखी कोण सांगतं रे? वरण भात, पुरणपोळी, कंडक्टर ड्रायव्हर. वादळ आलं, वारा आला, या घटकानं जेव्हा सरांनी सुरुवात केली या खेळांना, तेव्हा मुलं खूप आनंदानं हा खेळ खेळले
आणि त्यासोबत त्या खेळासोबत आपल्या घटकाकडे सरांनी खूप छान पद्धतीनं वळवलं आणि जेव्हा गट केले तेव्हा त्या गटामध्ये जेव्हा ती मुलं शिकले त्यामुळे मुलांची संघवृत्ती आणि शब्दसंपत्ती खूप वाढली आणि शेवटी जेव्हा आपण मुलांचं मूल्यमापन केलं त्यावेळेस खरोखरच मुलांमध्ये अभिव्यक्त होण्याची जी वृत्ती होती ती मुलं खूप अभिव्यक्त झाले. यातनं असं झालं की मुलं खेळातनं आपापसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. आणि हे शब्द काय आहे? कुलूप. कुलूप असा आहे आणि शब्दामध्ये कुलूप असं लिहितात. आणि काय आहे? चावी. आणि चावी शब्द पहा असा आहे कुलूप चावी, कुलूप चावी. पाहिलं सर्वजण? आज माझ्याकडे एक येताना मी खोप आणलाय. सर्वांना दिसतोय? सर्वांना दिसतोय? हा. आता पहा, हे जे घरटे आहेत हे आपल्याला तयार करता येईल? नाही येणार. काय येणार नाही बरे? अगदी अगदी बरोबर. एक जण सांग. आदेश तू सांग बरं, काय येणार नाही? बसूनच. आपल्याकडे चिमणी सारखी कला नाही. छान. आपल्यासारखे चिमणी सारखी कला नाही. अरे एवढी करामत त्या चिमणीकडे आहे, त्या पक्ष्यांकडे आहे. ते सगळे पक्षी आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की नाही? हा. मग तसं आज एक आपण अजून एक वस्तू आपल्या परिसरात पाहणार आहोत. पहा बरे, किती छान आहे रे. किती छान आहे. अरे हे काय आहे बरं सांगा मला. छान. हे काय आहे? मधमाशीची पोळ आहे. आता हे जी पोळ आहे अगदी याच घरट्यासारखं आपल्याला हे सुद्धा तयार करता येत नाही. सगळेजण पाहत आहेत? हा बघा. आता बरं मला सांगा बरं, हेही आपल्याला तयार करता येईल का? नाही येणार. काय येणार नाही रे? आपल्याला ती सांगितलं का नाही? मधमाशी सारखी आपल्याकडे कला नाही. अगदी बरोबर आहे. पहा, आहे का आपल्याकडे? नाही. आपल्याकडे हाता असून सुद्धा आपल्याला अशी पोळ तयार करता येत नाही. मग अशीच एक छानशी गोष्ट आहे, अशीच एका मधमाशीची गोष्ट आहे. या पाठामध्ये मुलं स्वतः घेतात, स्वतः पात्र घेतात आणि एकमेकांशी संवाद करतात. म्हणजे यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलं स्वतःचं काम स्वतः करतील, त्यानंतर संवाद एकमेकाला बोलतील. म्हणजे याच्यामध्ये धीटपणा येईल, आत्मविश्वास येईल आणि त्याच्यामुळं हा पाठ या मुलांना अजून समजण्यासाठी गोडी निर्माण होईल, शिक्षणात गोडी निर्माण होईल. या पाठातला जो शेतकरी आहे ते कोणाला व्हायला आवडेल? छान. चल बरं आदेश तू घे. बघा, याला शेतकरी व्हायला आवडेल. आता बघा, दुसरं पात्र आहे आपल्याकडे, मुंगीचं पात्र आहे. कशाचं पात्र आहे? मला सांगा, मुंगी व्हायला कोण आवडेल? वा छान. बघा, हिला मुंगी व्हायला आवडते की नाही? आता बघा, याच पाठात आपल्याला एक चिमणी आली आहे. काय आली आहे? चिमणी. आता ही चिमणी कोणाला व्हायला आवडेल? वा छान. बघा, दीपालीला चिमणी व्हायला आवडते. बघा, आता याच्यात सर्वात महत्वाची आहे ती मधमाशी. आता हे कोणाला व्हायला आवडेल रे? छान. प्रियंकाला मधमाशी व्हायला आवडते. हा. आता बघा, त्यानंतर आपल्याकडे आहे कोकिळा. काय? कोणाला व्हायला आवडेल? कोकिळा. बघा, त्याला कोकिळा व्हायला आवडेल. आता हे आहे कावळा. काय आहे हा? कावळा. कोणाला व्हायला आवडेल? कावळा. वा वा छान. तर तुला घेऊया. आता बघा, आपल्या या पात्रात एक खारुताई सुद्धा आहे. काय आहे? खारुताई सुद्धा आहे. खारुताई कोणाला व्हायला आवडेल? छान. तुला व्हायला आवडेल. हा. आणि मग याच्यात आपल्याला लाल लाल फुलं आहेत ती. हा. कुणाला आवडेल बरं? आता राहिले. वा छान. तू एक घे. तू एक घे. एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफुले.
पद्धतीने एकमेकाच्या संवादाने किंवा एक पात्र देऊन हे जर पाठ आपल्याच मुलांकडून करून घेतली किंवा त्यांना जर याच्यामध्ये वाव दिला तर निश्चितपणाने अशी अनेक पाठ आहेत की जे पाठ मुलांना अवघड वाटतात, पण ते आज आपण जर या संवाद घेऊन जर घेतली, पात्र घेऊन जर घेतली तर निश्चितपणाने मला असं वाटतं की प्रत्येक पाठ हा यशस्वीरित्या चांगला आणि दर्जेदार होईल. आणि माझ्याकडे एक चार्ट आहे. आता बघा, एक वाक्य आपल्या या पाठामध्ये आलं होतं बरं का. ते म्हणत होता, कागबाई असं करतेस, अंड्याबरोबर बियाही ठेवतेस, नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया, असं कुणीतरी म्हटलं होतं आपल्या या पाठात. कोण सांगते बरं मला, कोण म्हटलं होतं? हा, कोण म्हटलं होतं? छान, कावळा. कावळा कुठं आहे? कुठे रे तू? बघा, कावळा आणि कोकिळा या दोघांमध्ये संवाद झाला होता की नाही? म्हणजे आपल्या मित्राचे नाव लक्षात ठेवायची आणि त्या मित्राने कोणतं पात्र घेतलं हे जर आपण ध्यानात ठेवलं तर आपल्या पाठात असणारे संवाद आपल्याला हे कळतील. आदेश तू सांग, काय करतील बरं? तुझ्याकडे मी जर बिया दिल्या, काय करतील तू? हा, कुठं रुजवतील? जमिनीमध्ये रुजवेल. छान. हा जो पाठ झाला तो अभिनयाच्या माध्यमानं पाठ झाला. अभिनयाच्या माध्यमानं पाठ झाल्यामुळं मुलांना प्रत्येक प्राणीमात्र आणि प्राणीमात्राची जी भूमिका आहे ती स्पष्ट झाली. परंतु या पाठातली जी थीम होती तीही मुलांच्या माध्यमानं काढल्यामुळं मुलांना जी पर्यावरण जनजागृती म्हणतो आपण तीही थीम या पाठातनं आपोआपच निघाली आणि मुलांना मग ते समजलं की आपल्याला झाडे लावले पाहिजेत, झाडे जगवले पाहिजेत आणि झाडं जगले तरच आपण जगू हे मुलांना त्यांच्याच अभिनयाच्या माध्यमाने हे लक्षात आलं. त्यामुळं हा पाठ अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी मुलांच्या माध्यमानं खूप छान पद्धतीने सादर केला. कोणकोणती शेतीविषयक कामं करावी लागतात, शेतात कशा पद्धतीत आपल्याला म्हणजे कष्ट करावे लागतात हे आपण स्पष्ट या कवितेतून केलेलं आहे. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणती कामं करावी लागतील ते आपल्याला तिथे जाऊन पाहायचंय. मग तुम्ही सांगा कोणकोणती कामं करावी लागतात, तर कुणाला कोणती कामं येतात? हा, तू सांग. फोडणी. कोणती कामं केली पाहिलं तुम्ही करताना? हा, तू सांग. हा, कशी वेचायचा कापूस? हा, असा करून वेचायचा आहे का नाही? असा करून. छान. आजी या पाठामध्ये मुलांनी प्रत्यक्ष कृती केल्या शेतामधल्या, त्यामुळं या शेतामध्ये कसे कामं करतात हे पण याच्यातून मुलांना समजलं. त्यासोबत ही कविता जेव्हा सुरू होती त्यावेळेस प्रत्यक्ष ज्यावेळेस मुलांनी सगळ्या कृती केल्या त्यामुळं शेतातली काय परिस्थिती आहे, शेतामध्ये शेतकऱ्याला काय काय करावं लागतं याची प्रत्यक्ष अनुभूती मुलांनी घेतली. पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? जून महिन्यामध्ये. जमिनीची मशागत करतो. कशासाठी? पेरणी करण्यासाठी. कशासाठी करतो? पेरणी करण्यासाठी. तर मग आज आपल्याला अशाच पद्धतीची एक सुंदर कविता पाहायची आहे. कोणती? धूळ पेरणी. ही कविता आपण आता काय करू? सगळ्यांनी सोबत म्हणायची आहे. हा, ठीक आहे.
मुलांनी जे अभिनयातनं कविता सादर केली त्यामुळे मुलांच्या ज्या सुप्त अवस्थेमधल्या ज्या काही गुण होते ते आपोआपच बाहेर आले आणि मुलांमध्ये हे सुंदर पद्धतीने मुलांनी हे खूप सुंदर पद्धतीनं सादर केलं. त्यामुळं मुलांना प्रत्यक्ष अनुभूती किंवा प्रत्यक्ष नाट्यकरणामधनं मुलांनी हे सादर केलं त्यामुळे त्यांना या गोष्टींचा जीवनात नक्कीच फायदा होईल. आपण आताच कविता समजून घेतली की नाही? बोललात पण ऍक्शन केलं आहे की नाही? तर हे शेतातील धान्य आहे की नाही? तुम्हाला माहित आहेत का? आहेत का? हा, तर काय करा, हे ओळखा कोणकोणती धान्य आहेत ती. कोण ओळखतंय? हा, तू सांग की काय आहे, कोणतं धान्य आहे हे? हरभरा. हा, तू चल तुझ्या, हे काय आहे, कोणतं धान्य आहे हे? ज्वारी. चल समाधान, हे काय आहे? तीळ. हे काय आहे? हा, चल तनुजा. चवळी. शाबास. हा, चल साक्षी, हे काय लिहिलंय? कारळ आहे की नाही? हे अशा प्रकारची शेतीमधलं काय आहे? धान्य. तुम्ही पाहिलं हे सगळं? भाषेचे व्याकरण हा अतिशय जटिल भाग आहे. तो शिकवताना आपल्याला तात्विक पद्धतीने विद्यार्थ्यांना अजिबात शिकवता येत नाही, परंतु ज्ञानरचनावादाच्या सहाय्यानं साहित्याचा वापर करून आपण अतिशय जटिल असा व्याकरणाचा भाग सुद्धा सहजगत्या लेकरांना शिकवू शकतो. आता मी एकेकाकडे एक या ठिकाणी डबी देणार आहे, प्रत्येकाने यायचं आणि डबी घेऊन. आता त्या वस्तूविषयी माहिती मला तुम्ही सांगायची. तुझ्याकडे काय आहे अश्विनी? तुझ्याकडे गुलाब आहे का? तुझ्याकडे काय आहे? दगड किंवा बोट आहे छोटे छोटे आहे काय? तुझ्याकडे काय आहे? हळद आहे. तुझ्याकडे काय आहे? मीठ. तुझ्याकडे काय आहे? रांगोळी. तुझ्याकडे काय आहे? तुझ्याकडे काय आहे? तुझ्याकडे काय आहे? साखर. आणि तुझ्याकडे काय आहे? आता काय करायचं? हे झालं वस्तूची नावं म्हणजे नाव. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये साखर खा. साखर खा. खाली साखर. ठीक आहे. आता सांग बरं, तू साखर कशी आहे? साखर गोड आहे. आता तुझ्याकडे जी वस्तू आहे ती तिचं नाम आहे आणि तू गोड जे सांगितलं ते काय? त्या साखरेचं विशेष आहे का नाही? काय आहे? विशेष आहे. ठीक आहे. आता तू चिंच खाती, ती चिंच आहे का नाही? काय ती? चिंच आहे. बरोबर आहे. हा, चिंच आहे. चिंच कशी वाटली तुला? आंबट. चिंचेचं विशेष काय की ती आंबट आहे का नाही? बरोबर आहे. त्याच्यानंतर तू मीठ खाणं, थोडस चुटकीभर मीठ खायचं बरं का. मीठ कसं वाटलं तुला? म्हणजे मिठाचं विशेष काय आहे? खारट. प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येकाचं काय असतं? विशेष असतं. विशेष अशी ओळख असते आहे का नाही? तर हे सगळे तुम्ही जे पाहिले हे काय? त्याची विशेषण आहे. त्या वस्तूंची काय आहेत? विशेषण. त्या नामांची विशेषण आहेत. आता ही सुंदर सगळी विशेषणं जी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं, तुम्ही काय करायची? या ठिकाणची एक पट्टी उचलायची बरं का. शब्दाची पट्टी आहे या ठिकाणी. या सगळी विशेषण पट्टी आहे. तर या विशेषणाची पट्टी उचलायची आणि या झाडावर आणून टेकवायची. चला, कोण सांगेल? कोण लागेल पहिली? चल सानिया तू. काय ते? सुंदर झाड. सुंदर झाड. काय झालं तयार रे? सुंदर झाड. बरोबर आहे का? ठीक आहे. आता आणखी कोण येईल समोर? तू चल किशोर. बघा, काय लावलं रे तू? काय ते? उंच झाड. मग काय तयार झालं? उंच झाड. काय तयार झालं? उंच झाड. आणखी कोण येईल? गणेश चल तू. हा, छान. बघा, गणेशने एक चिठ्ठी आणली. त्या चिठ्ठीवर काय लिहिलं बघा? एक झाड. काय आहे? एक झाड. आणखी कोण येईल? हा, तू चल आदित्य. बघा, आदित्य आता एक चिठ्ठी लावतो या ठिकाणी विशेषणाची. काय रे आदित्य? सुगंधी झाड. झाड कशी असते? सुगंधी. काय तयार झालं विशेषण? सुगंधी झाड. हे मोठे झाड. हे मोठे झाड आणि हे छोटे झाड आहे का नाही? तुलना केली आपण. तुलना करणारी विशेषण आहे. छोटं झाड आणि एक मोठं झाड. हे बघ तू इकडं. हा, त्याच्यात कोणतं विशेषण लावशील याला? बघा, कोणतं झाड? तर सुंदर झाड. कोणतं झाड आहे? कसे झाड?
सुंदर झाड. या झाडासाठी कोणतं विशेषण वापरलं आपण? मोठे झाड, उंच झाड, सुंदर झाड, एक झाड, सुगंधी झाड. आणि त्याच्यात तुळशीचं झाड आहे हे छोटे झाड आणि काय सुंदर झाड. तर बाळांनो, आता आपण याच्या अगोदर 2 झाडांचे वर्णन पाहिले आहे का? त्याचे कोणते कोणते विशेषण होतात ते आपण शिकलो, बरोबर आहे का? आता या ठिकाणी मी एक चित्र या पॅनल बोर्डवर चिटकवणार आहे. आता हा साप आहे. काय आहे? साप आहे. तुम्हाला याच्याविषयीचे जे जे विशेषण वाटतात याचे विशेषण हे काय करायचे? तुम्ही या ठिकाणी विशेषणाच्या चिठ्ठ्या आहेत, शब्दपट्ट्या, त्या शब्दपट्ट्या उचलायच्या आणि त्याच्या भोवती लावायच्या ठेवलेले आहेत. त्याच्यातलं जे आहे ते चिटकवायचं त्या ठिकाणी. हा, काय तयार झालं? काय तयार झालं आता? सर्वांनी एक सोबत म्हणायचंय. काय तयार झालं? बघा आता काय तयार झालं विशेषण? थोडक्यात तुम्हाला माहिती म्हणजे व्याख्या सांगता येईल का? स्वतः बनवता येईल का व्याख्या एखादी? सांग बरं तू योगेश्वरी विशेषण. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. छान, शाबास, बरोबर आहे, एकदम अगदी बरोबर. नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर चला आपण आणखी काही वस्तू आणि त्याची विशेषण पाहूयात, आहे का नाही? चला, पोपटासाठी काय काय विशेषण वापरता येतील बरं आपल्याला? हा, सांग तू. हिरवा पोपट. हिरवा पोपट. छान, वा वा, शाबास. अश्विनी तू सांग. सुंदर पोपट. सुंदर पोपट. तू सांग. छोटा पोपट. छोटा पोपट. तू सांग. छान पोपट. छान पोपट. आणखी एखादं नाम सांगा चला मला. हा, आदित्य. मोठा पोपट. मोठा पोपट, आहे का नाही? आता ही झाली पोपटाची विशेषण. आता मला आणखी एका प्राण्याचं किंवा पक्षाचं नाम सांगा. मोर. सानिया, शाबास. आता मोराची विशेषण सांगा. हा, सांग तू बाबू. हा, सांग. एक मोर. एक मोर. शाबास, बरोबर आहे. गणेश. सुंदर मोर. सुंदर मोर. तू सांग. पहिला मोर. पहिला मोर. शाबास. अश्विनी. रंगीत मोर. रंगीत मोर. तू सांग. मोठा मोर. मोठा मोर. शाबास. आणखी एखाद्या वस्तूचं नाम सांगा बरं. हा, सांग. रंगीबेरंगी मोर. रंगीबेरंगी मोर. हे काय झाली? मोराची विशेषण झाली. व्याकरणासारखा भाग हा जर पारंपरिक पद्धतीने शिकवला असता तर मुलाला समजण्यास अवघड गेला असता. परंतु हा पाठ मुलांसमोर अशी रचनाबद्धाची जी परिस्थिती आपण तयार केली सरांनी, त्या पद्धतीने जर हा पाठ सांगितला तर मुलांना तो समजण्यास सोपा गेला आणि मुलांना तो खूप चांगल्या पद्धतीने समजला. ते झाड मोठे आहे. भाषेतील व्याकरण विद्यार्थ्यांना समजून घेणं अवघड जातं, पण विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा उपयोग करून जर आपण ते विविध कृतीतून, उपक्रमातून आणि विविध अध्ययनानुभव देऊन जर व्याकरणातील अवघड भाग जर आपण घेतला तर तो विद्यार्थ्यांना अतिशय मनोरंजक पद्धतीने समजतो आणि त्याच्यामधून उपक्रमातून त्याचं दृढीकरण होतं आणि विद्यार्थी त्याचा आनंद घेतात. पण तुम्हाला हे नाही माहिती की ते विरामचिन्ह माझ्या जवळ आहे. ते बघा. थांबा 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 थांबा. ती सगळी विरामचिन्ह माझ्या जवळ आहेत त्याच्यातली आणि तुम्हाला पण माहिती आहे, हो की नाही? आता ही विरामचिन्ह मी काय करणार आहे तुम्हाला देणार आहे गटामध्ये. मग झाली चर्चा? चला तर मग कोण येते? या. पूर्णविराम. कुठे वापरतो आपण पूर्णविराम? वाक्य पूर्ण
पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. बोलताना सुद्धा आपलं पूर्ण वाक्य झालं की आपण थोडस थांबतो, है की नाही? म्हणजे तिथे आपली विश्रांती असते, हो की नाही? बरोबर आहे का रे पूर्णविराम? हो. बघूया आपल्याला काय सांगतोय हा पूर्णविराम. मी आहे पूर्णविराम. वाक्य संपलं की थांबतो. वाक्य संपेल तिथं थांबणं हेच तर माझं काम. बरोबर आहे. वाक्य संपल्यानंतर थांबणं हेच हे पूर्णविरामाचं काय आहे? काम आहे. आणि तो जिथे जिथे असेल तिथे तिथे आता परिच्छेदामध्ये तो त्याचं काम करतोय. बघूया. कोण येते आता? बघा कोण आलंय? स्वल्पविराम. स्वल्पविराम कुठे वापरतो आपण स्वल्पविराम? मॅडम संबोधन दर्शवताना सुद्धा आपण स्वल्पविराम वापरतो. हो, संबोधन दर्शवताना समता इकडे ये, है की नाही? कुठे स्वल्पविराम येतो? समताच्या तिथे, है की नाही? असं वाक्य असेल तर बरोबर आहे तसं. बरं स्वल्पविराम. हो. सांग बरं. मी आहे स्वल्पविराम. दोन सारख्या दर्जाचे शब्द असले वा दोन छोटी वाक्य एकापुढे एक आली की दोहोंच्या मध्ये थोडंसं थांबतो असं जरूर असेल तेव्हा मध्ये मध्ये थोडंसं थांबणं हेच माझं काम. स्वल्पविरामाचं काम बघितलं. स्वल्पविराम आळशी आणि बाकडा पण असतो. हो 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 हो, आळशी असतो की नाही? हो. आणि थोडासा कसा असतो मध्ये? वाकडा असतो. छान निरीक्षण आहे तुमचं. स्वल्पविराम थोडासा कसा असतो मध्ये? वाकडा असतो. हा, कोण येते आता? बघा कोण आले आता तर? प्रश्नचिन्ह आले. जे की आपल्याला सतत सतत पडतात का रे? प्रश्न पडतात. माहितीच पडतात तुम्हाला पण. काय सांगतं रे प्रश्नचिन्ह आपल्याला? कुठे वापरतो आपण प्रश्न? मॅडम, आपण एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा आपण प्रश्नचिन्ह वापरतो. एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा, आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा, लिहिताना प्रश्नार्थ वाक्य लिहिताना आपण पुढे कोणतं चिन्ह देतो? प्रश्नचिन्ह. बरोबर आहे माहिती. मी आहे प्रश्नचिन्ह. आजोबांच्या काठीसारखा आहे माझा आकार, पण प्रश्नाला देतो मी आधार. कोण, कुठे, कधी, कसे यासारखे प्रश्न विचारणं हेच तर माझं काम. पण मॅडम, प्रश्नचिन्ह शंकाखोर असतं. हो, शंकाखोर असतं ना, म्हणून तर प्रश्न पडतात. आणि शंका म्हणजेच काय? प्रश्न, आहे की नाही? म्हणून आपण त्याला काय नाव दिलंय? शंकाखोर प्रश्नचिन्ह. चला, यानंतर कोण येतंय बरं? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह कुठे वापरतो बरं आपण उद्गारवाचक चिन्ह? आश्चर्य झाल्यानंतर. हो, आश्चर्य झाल्यानंतर. बरोबर आहे की. एखादी भयानक गोष्ट बघितल्यानंतर. एखादी गोष्ट भयानक बघितली आपण काय म्हणतोय? कसे हावभाव उठतात आपल्या चेहऱ्यावर, है की नाही? आणि एखादी छान वस्तू दिसल्यानंतर पण आपण म्हणतो वा किती छान आहे, है की नाही? अरे, उद्गारवाचक चिन्ह. मी आहे उद्गारवाचक चिन्ह. मनात उत्पन्न होणारी प्रत्येक भावछटा फक्त एका उद्गारात व्यक्त करतो. आनंद, दुःख, किळस, घृणा, तिरस्कार इत्यादी भावछटा. नाही वगळत मी कोणाला. मनात उत्पन्न होणारी प्रत्येक प्रतिक्रिया फक्त एका शब्दात चटकन सांगणं किंवा दाखवणं हेच तर माझं काम. म्हणून तर लोक मला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. बघा कोण आले? अवतरण चिन्ह. मी आहे अवतरण चिन्ह. माझे आहे दोन प्रकार, एकेरी आणि दुहेरी. महत्वाचे शब्द, महत्वाचे वाक्य कोणती हे सांगणं, तसंच कोण काय म्हणाला, कोणी काय सांगितले हे ज्याच्या त्याच्या शब्दात नेमकेपणाने सांगणं हेच तर माझं काम. बघा, अवतरण चिन्हाची कामं तिने सांगितलेली आहेत. बघा कोण आले? मी आहे
कंस महत्वाचे शब्द, पर्यायी शब्द, वाक्य, स्पष्टीकरणाचे शब्द, परिच्छेद असं सगळं पोटात सामावून घेऊन सांगणं हेच तर माझं काम. बापरे, कंस तर फार काय काय पोटात सामावून घेतोय. लक्षात राहिलं का पण? काय काय पोटात सामावून घेतलंय कंसानी? आता तुम्ही परिच्छेदाला हसणार का रे? नाही हसणार. का बरं नाही हसणार आता? विरामचिन्ह आली आहेत म्हणजे काय झालंय? म्हणजे आता परिच्छेदाचा अर्थ तुम्हाला समजतो आहे आणि त्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे, हो की नाही? हे तुम्हाला कशावरून समजलं? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला ही विरामचिन्ह दुसरी पासून झालेली आहे. बरोबर आहे? रांगोळी काढायला आवडते तुम्हाला? चला, ही विरामचिन्ह जी आहेत ना ती तुम्ही मला रांगोळीमध्ये काढून दाखवायची आहे. प्रचलित अभ्यासक्रमानुसार विरामचिन्ह ही इयत्ता 2री पासून अभ्यासक्रमात आहेत, पण तरीही मुलांना या विरामचिन्ह हे खूप चांगल्या पद्धतीने समजत नाहीत. परंतु मॅडमनी या पाठाच्या माध्यमानं नाट्यकरण ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस त्या नाट्यकरणातून या विरामचिन्हांचं दृढीकरण झालं आणि मुलांना संकल्पना समजण्यास सोपी गेली. मॅडमने जेव्हा विविध उपक्रमांच्या म्हणजे रांगोळीच्या माध्यमाने ही संकल्पना मुलांकडनं घेतली त्यावेळेस मुलांनी ती संकल्पना समजून घेतली आणि पॅरेग्राफमधून मुलांनी तो अर्थ समजला. त्यामुळे मुलांना या विरामचिन्हांचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं नक्की करता येईल.